नाशिक देवळाली मतदारसंघ सिद्धपिंपरी माडसांगवी गिरणारे येथे अवकाळी पावसामुळे द्राक्ष टोमॅटो पपई या पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर नाशिक देवळाली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दिवंगत आमदार भिकचंद दोंदे यांच्या कन्या डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे यांनी नाशिक देवळाली मतदारसंघातील अनेक ठिकाणी भेटी देऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे। या दरम्यान बळीराजाचा वारंवार बळी घेतला जातोय आणि तिथे मदत करण्यासाठी लोकप्रतिनिधी, उच्चभ्रू नेते मंडळी, महाराष्ट्र राज्य सरकार, प्रशासन साफ निकामी ठरतंय। काही ठिकाणी पंचनामे करण्याचं आश्वासन देत आहे तर काही ठिकाणी पंचनामे तर नाहीच, परंतु साधी पाहणी करण्यासाठीही कुणी फिरकलं नाहीये। मागच्या वर्षी पंचनाम्याअंतर्गत फक्त 2000 ते 3000 रुपये मिळाले, जेव्हा द्राक्षाच्या एका छोट्या रोपाची किंमत 35 ते 40 रुपये आहे, म्हणजे पूर्ण बागेचं नुकसान झालंय। तर शेतकऱ्यांच्या 2.5 ते 3 लाख रुपयांचं नुकसान होतं आणि त्याची महाराष्ट्र राज्य सरकारकडून भरपाई नाममात्र रुपये 2 ते 3000 रुपये इतकीच होते। ही शोकांतिका आहे। ही शोकांतिका डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे यांनी परखड शब्दात मांडली आहे। तसेच माडसांगवी येथील शेतकरी केशवदादा पेखळे यांच्या द्राक्ष, टोमॅटो आणि पपई यांचं नुकसान झालेल्या फळपीक शेतीची पाहणी केली आहे। नुकसान होऊन कित्येक दिवस लोटले आहेत, तरीही तिथे कुणीही फिरकलं नाहीये। त्याची दखल घेण्यासाठी कुणी फिरकलं देखील नाही। यावेळी कृषी अधिकारी सौ राजेश्री पाटील, तलाठी वंदना बाराहाते यांनी तात्काळ माडसांगवी येथे बोलावून नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करण्यात आलाय आणि फक्त पंचनामा करून चालणार नाही, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदतही मिळाली पाहिजे, असं डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे यांच्या वतीनं प्रशासकीय अधिकारी यांना सुनावण्यात आलंय। महाराष्ट्र राज्य सरकार, लोकप्रतिनिधी आपत्कालीन परिस्थितीमध्ये नेहमीच कसे नाकाम ठरतात आणि शेतकऱ्यांसाठी कसे अपयशी ठरतात याचे आत्मचिंतन महाराष्ट्र राज्य सरकारनं आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींनी करावं आणि आपत्कालीन परिस्थिती व्यवस्थापन कसे असावं हे तेलंगणा राज्याकडून शिकावं, हे सूचक वक्तव्य डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे यांनी सन्माननीय मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राज्याचा दाखला घेत परखड शब्दात स्पष्ट केले। आज या ठिकाणी मी डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे, नाशिक देवळाली मतदारसंघातील माडसांगवी येथे सन्माननीय विमलताई पेखळे यांच्या शेतामध्ये आलेली आहे। तुम्ही जरा खाली कॅमेरा मारा, तुम्ही बघू शकता की या ठिकाणी टोमॅटोचं अतिशय नुकसान झालेलं आहे अवकाळी पावसामुळे आणि त्याची भरपाई करण्यासाठी तर ते दूरच आहे, पण त्याचा साधा आपण म्हणतो जो सर्वे आहे किंवा रिपोर्टिंग पंचनामा करायला कोणीही इथे आलेलं नाही आहे। आणि तुम्ही बघू शकता, आजूबाजूला पण कॅमेरा जरा घ्या, या ठिकाणी सगळीकडे यांनी टमाटर जे होते पडलेले ते टमाटर शेवटी यांना गोळा करून कोणी पंचनामा करायला आले नाही, त्यामुळे त्यांना हे अशा पद्धतीने शेतावर एका ठिकाणी गोळा करून जाळून टाकावे लागले। ही शोकांतिका आहे आणि तिकडे सांगता आहेत की पंचनामे झाले आहेत, शेतकऱ्यांना पीक मिळालं आहे, शेतकऱ्यांना पिकाचा भाव मिळालेला आहे, तर हे साफ चुकीचं आहे, खोटं आहे। हे आपण इथे स्वतः डोळ्याने बघू शकता की अशा पद्धतीची इथे सध्या कामाची व्यवस्था चालू आहे, ज्याच्या अनुषंगाने शेतकरी हे आजही तो बळीराजाच राहिला आहे, त्याच्यापर्यंत कोणती मदत अजून पोहोचलेली नाही आहे। इथे कोणत्याही पद्धतीचं पंचनामा करण्यास कोणी आलेले नाही, कोणत्याही पद्धतीची मदत किंवा आपण म्हणू शकतो की बघण्यासाठी की काय हाल झाले शेतकरी तेही बघण्यासाठी कोणी आलेलं नाही। शेवटी त्यांना वैतागून ते त्या शेताचे म्हणजे जे त्यांचं द्राक्षाची शेती होती त्याची लाकडं करून त्यांना सरपणासाठी आता पाठवण्याची वेळ आली आहे। मग आता मला एक कळत नाही, ही जी भूमिका आहे ही शेतकऱ्यांनी त्यांचीच घ्यायची का, तर कोणी पंचनाम्याला आलेलंच नाही। मग त्यांचा विषय असा आहे की ताई आम्ही आमचं काम करून मोकळं होणार, आम्ही काही पंचनाम्यांची वाट बघणार नाही, कारण की शेवटी आपलं सरकार या ठिकाणी कुठेतरी हतबल ठरत आहे, असं आता विमलताई स्वतः त्यांच्या माध्यमातून सांगते। आई, या ठिकाणी तुम्ही कशाची शेती केली होती? द्राक्षाची होती। काय काय इथे झालं एकदम पाऊस आल्यानंतर? तुम्ही तुमच्या शब्दात सांगा। पावसाने बाग एकदम पूर्ण जिरून गेला, त्याच्यामुळे कोणी पाहायला आलं नाही, आम्ही तोडायचा निर्णय घेतला, तोडून टाकला। कोणी तुमच्याकडे कोणी आमदार, खासदार, कोणी लोकप्रतिनिधी, मंत्री, पालकमंत्री कोणीच आलं नाही? बरं, आणि मग हे तुम्ही तुमचाच निर्णय घेतला का बाबा कोणी येतच नाहीये तर द्राक्षाचं आपण बाग तोडून टाकायची, म्हणून आम्ही तोडून टाकलं। बरं बरं, काय हरकत नाही। नक्कीच तुमची आई प्रतिक्रिया महत्वाची आहे, कारण की या ठिकाणी अशा पद्धतीने बळीराजावर शेतकऱ्यांवर रडण्याची शेवटी वेळ येते आहे। बरं आई, मागच्या वेळी पंचनामा काहीतरी मागच्या वर्षी तुमचा झाला होता, बरोबर ना? झाला होता। तर त्याची काही मदत महिन्यामध्ये? अच्छा, त्याची काही मदत तुमच्यापर्यंत पोहोचली का? मदत आमच्यापर्यंत फक्त 2,500 रुपये पोहोचली, म्हणजे मागच्या वर्षाचे पंचनामाचे 2,500 महिने झाले त्याला, तिसऱ्या महिन्यात। आता आई सांगता आहे की मागच्या
6 महिन्यामध्ये 12 महिन्यामध्ये पंचनामा करून गेले होते. पपईचा पंचनामा करेल. पपईचा पंचनामा झाला होता ना. पपईचा पपई या पिकाचा पंचनामा झाला होता, तेव्हाही अवकाळी पाऊस पडला होता. द्राक्षामध्ये जंतू पडले होते, अच्छा, पंचनामा केला होता मागच्या अवकाळी पावसामध्ये ना. अवकाळी तर पावसात. त्यामध्ये फक्त किमान 2,000 रुपये, ज्या तुमचं एक द्राक्षाचं हे कितीला येतं आहे, रोप कितीला येतं? 35 रुपयाला ना, एक 35 रुपयाला येतं ना. एक उभं मोठं झाड घेतलं तर 150 रुपयाला आहे. बरं, आणि एक छोटं रोप छोटं- जर घेतलं तर? हा, छोटी लय मोठं करायला लय टाइम लागतो, त्याला वर्ष लागतं. अच्छा, म्हणजे जर त्यांचा एकूण जर खर्च पाहिला तर ते 2,000 त्याच्यासमोर कुठेही नाममात्र उरत नाही, असं आईंचं म्हणणं आहे. आता आपण आणखीन पपईच्या शेतीकडे जाणार आहोत. यांचीच पपईची शेती, तिथेही सेम नुकसान झालेलं आहे. आज आपण माडसांगवी येथील सन्माननीय पेखळे दादांच्या शेतामध्ये आलेलो आहे. त्यांच्या शेतामध्ये पपई तसेच द्राक्ष आणि टोमॅटो या तिन्ही पिकांची अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेले होते. त्या ठिकाणी सन्माननीय राजश्री मॅडम आणि तलाठी मॅडम, बारहाते मॅडम, बरोबर ना, या इथे दाखल झालेल्या आहेत. त्यांना मी फोन केला की मॅम, आपल्याला जिथे जिथे शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने नुकसान झालेले आहे तिथे जाऊन आपल्याला त्यांची इमिडिएट पंचनामे करायचे आणि नुसते पंचनामे करून थांबायचे नाही आहे, तर त्यांना तिथे तात्काळ कोणत्या तरी स्वरूपामध्ये आपल्या राज्यस्तरीयवर मदत झाली पाहिजे, असं या ठिकाणी माझी भूमिका होती. तर या ठिकाणी मॅडम दाखल झाले. मी मॅडमचा धन्यवाद व्यक्त करते आणि नक्कीच मॅडम, तुम्ही फक्त इथून पंचनामा नाही करून जाणार, तर पेखळे दादांना योग्य असा न्याय द्याल अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य, नाशिक जिल्हा येथे जे अवकाळी पावसामुळे जे थैमान माजलेलं आहे आणि त्यामुळे जे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्यातल्या त्यात नाशिक देवळी मतदारसंघातून मला अनेक फोन आले होते ग्रामीण भागातून, जिथे द्राक्षाची तसेच टोमॅटो व इतर पिकांची जी मोठ्या प्रमाणे लागवड केली जाते त्यांचं अतोनात आणि प्रचंड नुकसान या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे. या अनुषंगाने मला एक विषय नमूद करावासा वाटतोय की महाराष्ट्र राज्य सरकारमधली जी उच्चभ्रू नेते मंडळी आहे ती त्या ठिकाणी जाते आहे, कुठेतरी द्राक्षाच्या घडाला हात लावताना फोटो काढते आहे, कुठेतरी जाऊन टोमॅटोच्या शेतांमध्ये त्या ठिकाणी फोटो काढण्यात येत आहेत आणि शेतकऱ्यांचं सांत्वन केलं जात आहे. मला या ठिकाणी माझ्या माध्यमातून मला असं विचारायचं आहे की तुम्ही तिथे जाता आहात, तिथे त्यांचं सांत्वन करणार तो भाग वेगळा. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाताय त्या ठिकाणी फक्त तुम्ही पंचनामे करत आहात. पंचनामे करून झाल्यावर त्यांना मदत मिळणार कधी? आपण पंचनामे प्रत्येक ठिकाणी जाऊन करतोय, त्याबद्दल वाद नाही, आपण पंचनामे करूनच काम करणार आहोत. पण पंचनामे झाल्यानंतर त्यांना मदत कधी देणार? की त्यांना फक्त आश्वासनावरच आपण ठेवणार? कारण की आत्तापर्यंत महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर अवकाळी पावसाची आपल्याकडे कोणतीही तरतूद या ठिकाणी झालेली दिसत नाहीये. हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे की ज्या ज्यावेळी पावसाचं किंवा हवामानाचं एखादं थैमान आपल्याकडे माजतं किंवा अवकाळी नुकसान होतं त्यावर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारकडनं कोणत्याही पद्धतीची मदत जात नाही किंवा डिझास्टर मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो, जो पॅटर्न आपण तेलंगणा राज्यामध्ये राबवला आहे, ज्याच्या अनुषंगाने डिझास्टर मॅनेजमेंट विथ द फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत जाते किंवा ऑलरेडी त्यांना ती मदत ठेवून त्यांच्यासाठी तरतूद करून ठेवलेली असते, जेणेकरून त्यांना त्याचा लगेच फायदा होतो. आणि या ठिकाणी माझ्या महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक जिल्हा त्यातल्या त्यात नाशिक देवळी मतदारसंघामध्ये अशा ठिकाणाहून मला फोन आले आहेत की ताई पंचनामे करून गेलेले आहेत पण त्या ठिकाणी अजून मदत गेलेली नाही. तर माझं एवढंच एक प्रश्न आपल्या या माध्यमातून मला विचारायचा आहे की आपण अवकाळी पावसामुळे जे नुकसान होतं किंवा डिझास्टर जे एखादं येतं त्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारकडे काय तरतूद आहे की जेणेकरून आपण शेतकऱ्यांना पंचनामा झाल्या त्यांना ती मदत तिथे मिळाली पाहिजे. असं होताना तो कुठे दिसत नाहीये. आणि म्हणून या अनुषंगातून मला एकच सांगायचं आहे की शेतकऱ्यांची जिथे जिथे नुकसान झाले आहे त्यांना तिथे मदत गेली पाहिजे. पंचनामे झाल्या तात्काळ तिथे मदत जाहीर झाली पाहिजे आणि तिथल्या तिथेच त्यांच्या हातात ते चेक मिळाले पाहिजे, जेणेकरून शेतकरी हा पुन्हा बळीराजा म्हणून शेतकऱ्यांचा बळी न जावा, हे माझं यामागचा उद्देश आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की या माध्यमातून माझा सगळ्यांशी संवाद साधला गेलेला आहे. नाशिक देवळाली मतदारसंघ जिथे जिथे द्राक्ष शेती, जिथे जिथे टोमॅटोची शेती आहे किंवा इतर जे फळभाज्या आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे अशा ठिकाणी मी स्वतः भेटून आलेले आहे आणि नक्कीच त्यांच्याही प्रतिक्रिया मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. हे माझं माध्यम असणार आहे. धन्यवाद. महाराष्ट्र समाचारसाठी अनिल केदारे, नाशिक.